हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे काय आहात सर्वजण? मी पण बरी आहे. आणि समीर बघा काय खेळत आहे. समीर काय करत आहे? समीरचं असंच चालूच राहतं, दिवसभर चालूच असतात त्याला काही काम नाही आहे. मला काम करायचं आहे. तर मी आज आलूचे पराठे बनवणार आहे. तर बघा कसे बनवते मी. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल कदाचित, आणि करतातच वेगवेगळी, आणि मी पण वेगळ्या पद्धतीने करते. तर चला मग बघा, आणि आवडलं तर नक्की लाईक करा. बघा समीरचं चालूच असतं दिवसभर, टी व्ही बघायची, अभ्यास करायचा थोडाफार केला तर, नाहीतर तर बॉल खेळणं, काही शोधणं, त्याचं चालूच असतं. तर चला मग बघूया. तर इथे बघा मी बटाटे खिसून घेतले. नाही तर हे करायचे, हातानं पण चुरून घ्यायचे, पण खिसून घेतले ना मग एकसारखे होऊन जातात ते, आणि लाटायच्या वेळेस असे म्हणजे फुटत वगैरे नाही. तर इथे बघा माझे मस्त अशी बारीक मी खिसून घेतले. त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं, आणि त्याच्यात मिरच्या, ह्या खूप साऱ्या मिरच्या टाकते, कारण आम्हाला तिखट खायची सवय आहे. आणि ह्या मिरच्या आहे ना फिक्क्या आहे, तर त्याच्यामुळं खूप साऱ्या मिरच्या अशा मी टाकलेल्या आहे. आणि थोडी जास्तीचीच अशी ही कोथिंबीर. आता याच्यात जिरे टाकून घेते थोडेसे. आता बघा मी जिरे टाकून घेते थोडेसे, याला पण टाकायचे फोडणीला पण, आणि थोडी इथं टाकून घेतले. तर चला मग आता बघू. त्याच्यानंतर मी याच्यात थोडासा लसूण टाकला, म्हणजे दोन गाठे असतील छोटे छोटे. बघा इथे मी टाकलेलं आहे तेल. कढई छान अशी तापली, आणि तेल टाकलं. तेल तापल्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकली, आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची थोडी. त्याच्यानंतर त्याच्यात मी जिरे टाकले, आणि जिरे तडतडल्याच्यानंतर त्याच्यात कांदे टाकले. कांदे आता थोडेसे लालसर असे भाजून घेते. तर इथे बघा कांदा असं छान नरम झालेला आहे, आणि नरमच होऊ द्यायचं, जास्त भाजून नाही घ्यायचं, असं काळसर चवीला चांगलं नाही लागत. तर त्याच्यानंतर मी ही पेस्ट तयार केली, ती पेस्ट टाकून देते. परतवून घेतली मी थोडीशी. त्याच्यानंतर त्याच्यात टाकली थोडीशी हळद, आणि चवीनुसार मीठ. तर आता हे परत थोडंसं परतवून घेते. हिरवी मिरची टाकलेली आहे ना, त्याच्यामुळे त्याचा वास जाईपर्यंत ती परतवून घ्यायचं हिरवी मिरचीचा. तर हे बघा छान अशी मिरची भाजलेली आहे आपली. आता हा थोडासा मी मॅगी मसाला टाकते. मॅगी मसाल्याने ना खूप भारी चव येते. पूर्ण पुडी टाकून देते मी, आणि याला परतवून घेते. तेल थोडं कमीच टाकलं मी, कारण तेल मला नाही आवडत जास्त. याला परत 2 मिनिटं असं बारीक गॅसवर भाजून घेते. तर इथे बघा छान असं भाजलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपण बटाटे मॅश करून घेतले छान असे, ते त्याच्यात टाकून देते. आणि परतवून घेते छान असं सर्व एकजीव होईपर्यंत. तर याला बघा मी मस्त असं परतवून घेतलं एकजीव होईपर्यंत. आता याच्यावर झाकण ठेवते मी, एक वाफ येईपर्यंत झाकून ठेवते. सॉरी. तर बघा आता वाफ आलेली मस्त अशी, आणि मस्त अशी नरम चटणी झालेली. तर इथे बघा मस्त असं
पराठ्यासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे. आता याला थोडंसं गार करून घेते. इथे बघा मस्त मी असं नरमसूत पीठ मळून घेतलं आणि 5 मिनिटासाठी ठेवून दिलं होतं मुरायसाठी, म्हणजे छान असे आपले पराठे येतात. इथे बघा मी परातीत काढून घेतलं म्हणजे लवकर गार होऊन जाईल त्याच्यासाठी. तर आता हे थोडंसं गार करून घेते. इथे बघा मस्त असं गार झालेलं आहे बनवण्यासाठी. इथे मी घेणार आहे थोडंसं तूप त्याला लावण्यासाठी. इथे बघा मी पीठ घेतलेलं आहे. ज्या साईजचे आपल्याला करायचे त्या साईजचे पीठ घ्यायचं आणि याची अशी पुरणपोळी जशी आपण करतो तशी वाटी बनवून घ्यायची. बघा अशी खोलसर मस्त. आणि त्याच्यात हे पुरणासारखं सारण भरून घेतलं मी. शेम पुरणाच्या पोळीसारखं याला लाटून घ्यायचं. याला असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तर इथे बघा मस्त असं मी लाटून घेतला. तुम्हाला जर कमी आवडत असेल याच्यात सारण भरायला तर कमी भरायचं. आणि असं एकसारखा पराठा माझा तयार झालेला आहे बघा मस्त असा. तर इथे छान असा तवा टाकलेला आहे. थोडंसं तूप लावून घेतलेलं. त्याच्यानंतर हा पराठा टाकून घेतला. याच्यावर मी परत एक बाजू भाजल्याच्या नंतर थोडंसं वरतून तूप लावून घेते असं आणि पलट मारते. परत इकडून असं तूप लावून घेते. तर कोणी कोणी आहे ना असं वेगळ्या पद्धत असतात आपापल्या. कोणी कोणी पिठात पण मळून घेते बटाट्याची चटणी अशी करून. पण माझी अशी पद्धत आहे. आणि बघा कसा मस्त असा पराठा फुललेला आहे, फुगला मस्त. तर इथे बघा मस्त असा खुसखुशीत पराठा तयार झालेला आहे. या मग खायला गरमागरम. तर तशाच प्रमाणे मी आता हे पूर्ण पराठे लाटून घेते तशाच प्रकारे. तर चला मग भेटू थोड्या वेळाने. तर इथे बघा मी असे सर्व पराठे करून घेते. आणि हा तुम्हाला मॅगी मसाला जर नाही वापरायचा तर तुम्ही गरम मसाला थोडासा टाकू शकता. आणि मला जास्त मसाले वापरत नाही मी जास्त मसाले, म्हणून मला फक्त मॅगी मसाला वापरला. आणि कोथिंबीर मला आवडते म्हणून कोथिंबीर थोडी जास्तीची टाकली. तर चला मग मी आता सर्व बनवून घेते. तर इथे बघा मस्तपैकी अशा प्रकारे गरमागरम पराठे तयार झालेले आहेत. बघा गरम येतं. तर मस्त असे पराठे तयार झालेले आहेत. या मग खायला. वाटतात ना पुरणपोळीसारखे. तर कोणाकोणाची पद्धत वेगळी आहे. हे पिठात चुरून घेतात वाटतं हे बटाट्याचं हे सारण असतं हे. पण मी अशा पद्धतीने करते. आणि बघा एकदम पातळ येतं, जास्त काय अशी जाडे वगैरे नाही. हे बघा मस्तपैकी पराठा आणि
दही खायला या. समीरला वाढून दिलंय मस्तपैकी मी. आणि भारी झाली मस्त टेस्ट. तर समीर मस्त खाते आलूचे पराठे आणि दही. कशी झाली समीर टेस्ट? एकच नंबर. तर चला मग आता आम्ही घेतो जेवण करून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कसे वाटले माझे पराठे नक्की सांगा.